तर तू तरी बोल नाहीतर मी तरी बोलतो. ठीक आहे हा. मी बोलतो हा. तू सांग. अरे मला सांग तो आधी होता कुठं? आधी म्हणजे एकदम आधी एकदम आधी. त्याच्या पण आधी त्याच्या पण आधी. त्याच्या पण आधी अरे सगळ्यात आधी. आधी मी आईच्या पोटात होतो. आईच्या ओ, एवढ्या आधी 9 महिने 9 दिवस कसे बसे काढले. कोणी आईने? हे मी काढले. अच्छा मग आईने मला पाण्यात टाकलं. आई ग काय झालं? अरे मला जोरात टाकलं पाण्यात लागलं मला. वाटलंच होतं लहानपणी हा डोक्यावर पडला असता. ए, मी डोक्यावर पडणार. मी विचारतोय काय हा सांगतोय काय आपण ऐकतोय काय? अरे मला सांग तुला इथे यायला उशीर झाला म्हणजे तू आज पण सकाळी लेट उठलास. ए, लेट नाही उठत मी. मग सकाळी लवकर उठतो. किती वाजता? 12 वाजता. किती वाजता? 12 वाजता. असं काय होतं? काय करू सवयच तशी आहे माझी. सवय तसे. त्यानंतर हा माझा मित्र आंघोळ करतो. हा अंगावर तर केली पाहिजे. कधी कधी. ए, कधी कधी मग काय कधीच नाही. आठवड्यात एकदा. हा? असं काय होतं? काय करू सवयच तशी आहे. सवयच तसे. पण त्यानंतर माझा मित्र सगळी महत्वाची कामं करतो. हो. बायकोचे कपडे धुणं, ए! घरातली भांडी ए! घालणं, झाडू मारणं. अरे गप गप गप. या लोकांसमोर माझी इज्जत करतो. इकडे हा मला सांग हा. तुझी इज्जत आहे? ए, भरपूर आहे. हा. भरपूर इज्जत आहे. हा. तीच काढतो. ए, ए. हेच सांगतोय ए. की जशा तुझ्या सवयी बिघडत चालल्यात तशीच आपल्या या देशाची परिस्थिती सुद्धा बिघडत चालली आहे. परिस्थिती बिघडत चालली. बिघडत चालली म्हणजे आहे. काय रे? अरे काय सांगू तुला आपला भारत देश सगळ्यात मोठा लोकशाहीचा देश. हो माहितीये. लोकशाही म्हणजे काय? हा लोकशाही म्हणजे काय? लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य. पण त्या राज्य आता धोक्यात आलंय. म्हणजे बघायचंय तुला? हो बघायचंय. चल दाखवतो. पाहुणे इकडे आला. इकडे आहे. इकडे आहे का? अहो ते सगळं जाऊ द्या. मला ना तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगायची आहे. आनंदाची गोष्ट हा. सांगायची. थांब आताच मी दरवाजा लावून आलो. लोक ऐकतात म्हणून अहो, आनंदाची गोष्ट सांगणार आहे मी. त्यासाठी दरवाजा लावायची गरज नाही. शी बाबा हा? काय आहे आनंदाची गोष्ट? आनंदाची गोष्ट मी तुम्हाला सांगते ना आपल्याकडे कोणीतरी येणार आहे. हो कोणीतरी येणार आहे. हो. आपल्या घरी कोणीतरी येणार आहे. हो. तुझी आई हो. म्हणजे तुझ्या आई येणार आहे तुझ्या आपल्या घरी. नको 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 ती महामाया घरी आली ना काकू काय सांगू तुम्हाला. काका, काय सांगू तुम्हाला. आता लग्न झालंय तुम्हाला तर माहितीच असेल. सासू घरी आल्यानंतर काय काय होतं. अहो ती महामाया घरी येते 3-3 महिने इकडे राहते. ती 3-3 महिने राहते पण माझा एक दिवस आनंदाने राहत नाही. हो. काय झालं तुमचं? अहो माझी आई येणार नाहीये. हा, वाचलो. नशीब आई नाही. अहो, मग कोण येते? कोणीतरी येणार आहे. दुसरं हा. तुझा भाऊ साला. जे तुझा भाऊ माझा साला तो येणार आहे. नको नको नको. अहो मंडळी तुम्हाला सांगतो लग्नामध्ये आपल्याला हुंडा मिळतो पण मला मिळाला हा गेंडा. ए! म्हणजे हिचा भाऊ मला मिळाला त्रास देतो नुसतं उरावर बसून असतो. दाजी मला हे पाहिजे दाजी मला ते पाहिजे. अरे काय पाहिजे. झालं? अहो, तो पण येणार नाहीये. हो? कोणतरी स्पेशल येणार आहे. स्पेशल हा. स्पेशल हा. म्हणजे माझी मेवणी येणार. माझी मेवणी येणार. थांब, थांब, थांब. मी आंघोळ करून आलो आत्ताच आलो. हा. इथे उभे राहा. इथे उभे राहा. काय झालं. अहो, मेवणी तुमचा साला बिला कोण नाही येणार आहे. अहो, महत्वाची गोष्ट आनंदाची गोष्ट ही आहे की तुम्ही आई आणि मी बाबा होणार आहे. मी बाबा आणि तुम्ही आई होणार आहे. अरे काय बोलते या माणसाच्या नादात मी. मी कोण होणार आहे. आई तुम्ही कोण होणार आहे. बाबा. हा. हो, बाबा मी बाबा होणार. तुझी बाबा का मी बाबा नाही, नको मी बाबा होणार. मी बाबा होणार. एक मिनिट असं कोण खुश होतो? असं कोण खुश होतो? ए बाबा काय झालं काय खुश आहे ते सांग मला. अरे काय झालं म्हणजे आज माझ्यासाठी खूप 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 आनंदाची गोष्ट आहे. काय झालं? लॉटरी लागली वाटतं. अरे लॉटरी ना त्याच्यापेक्षा पण खूप मोठी आनंदाची त्याच्याहून गोष्ट आहे. आनंदाची म्हणजे वहिनी माहेरी जाणार असतील. एवढी मोठी आनंदाची गोष्ट नाही. म्हणजे त्याच्यापेक्षा पण खूप मोठी आनंदाची गोष्ट अरे आहे. बाबा काय झालं सांग. अरे काय झालं अहो, म्हणजे मी सांगते. हा, वहिनी, सांगा. अहो, काय आहे ना हे बाबा आणि मी आई होणार आहे. अरे आपण काका अरे वा, काका, अभिनंदन. थांब, तिकडे जा.
हे त्यांचं अभिनंदन आहे. आपलं अभिनंदन इकडेच राहू दे. वा 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 भाई, तू आता बाबा होणार आहे, तुझे पुढचे प्लॅन काय ते जरा सांग मला. अरे पुढचे प्लॅन काय? हा. आम्ही मस्त चाललोय फिरायला. आनंदाची बातमी आली नाही तोवर फिरायला चालले. वा वा, मजा आहे तुमची. अरे मजा कसली? अरे तुला माहिती आहे ना आता काय येणार आहे? काय येणार आहे? 14 आहे. बरोबर. 14 एप्रिल म्हणजे गर्दी, बँड बाजा, डीजे, गोंधळ, लोक हॉटेल कटकट. पुन्हा आम्ही चाललोय फिरायला. कटकट हा. त्रास पाहिलं का? क्रिकेट मॅच नंतर फोडलेल्या फटाक्यांचा त्रास नाही होत. अहो डीजे लावतात वरात तेव्हा कधीच त्रास होत नाही. हा, तिकडे ते 500-500 रुपये घेऊन प्रचाराची मिरवणूक करतो तेव्हा त्रास होत नाही. आणि ज्या माणसाने आपल्याला जगण्याचा अधिकार दिला, ज्या माणसाने माणूस म्हणून स्वातंत्र्यपणे जगण्याचा अधिकार दिला, त्याच्या जयंतीचा तुला त्रास होतोय. अरे हा आपल्या उत्सवाचा दिवस आहे. हा? हो दादा, हा. आपल्या उत्सवाचा दिवस यात आमचा काय संबंध? अहो वहिनी, अहो भारतामध्ये जन्म घेतलेल्या आणि भारतामध्ये जगत असलेला प्रत्येकाचा या दिवसाशी संबंध आहे. हा. कारण 14 एप्रिल 1891 रोजी आपले भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. हे बघ मित्र, म्हणजे ते आम्हाला सुद्धा माहित आहे. आणि आम्हाला परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान सुद्धा आहे. बरोबर. पण तुला माहित आहे का, त्यांनी एवढं सगळं जे काही केलंय ते फक्त त्यांनी त्यांच्या समाजासाठीच केलंय ना. पण हे बघा यांचे विचार जर असं म्हणत असेल ना, तर हा संपूर्ण भारत देश त्यांचा समाज आहे. कारण भारतातल्या प्रत्येक नागरिकाला स्वतःचा हक्क मिळावा, स्वतःचे अधिकार मिळावे, यासाठी या माणसाने स्वतःचं आयुष्य वेचलंय. समजलं का? अरे कल्पना करे का अशा जगाची जिकडे आपण काय बोलायचं हे कोणतरी वेगळंच सांगतंय. हा, आपण कुठला धर्म पाळायचा हे कोणतरी वेगळंच सांगतंय. कसं वाटेल तुला? या परिस्थितीत जगणं मुश्किल होईल. अहो, कुदमरल्यासारखं होईल. वाटेल ना. आणि ही गुदमरलेली हवा बदलायचं काम केलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान देऊन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा आपल्याला संविधान अर्पण केलं तेव्हा फक्त आपल्याला कायदे आणि अधिकारच दिले नाहीत, तर प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य देऊन स्वतःची ओळख निर्माण करून दिली आहे. बरोबर. आणि हे मित्र इकडे तू म्हणतो आमच्यासाठी काय केलं, आता मी तुला सांगतो तुमच्यासाठी काय केलं. कामाला जातो का? हो जातो ना. कामाला जातात का सगळे इकडे? तर कामाच्या ठिकाणी आज प्रत्येकाला कामगार अधिकार मिळत आहेत, जे लेबर राईट्स मिळत आहेत ते मिळवून द्यायचं काम केलं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. कामाच्या ठिकाणी ड्युटीचे 8 तास, कामाच्या ठिकाणी योग्य वेतन आणि सुरक्षित वातावरण ही सुद्धा बाबासाहेबांची देण आहे. अरे इतकंच नाही रे मित्र, दिवाळीला जो बोनस येतो ना घरात, तो अधिकार सुद्धा दिलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि इतकंच काय, श्रीमंतापासून गरीबापर्यंत प्रत्येकाला शिक्षण घेता यावं यासाठी संघर्ष केलाय बाबासाहेबांनी. आज राजाचा मुलगा राजा होत नाही, तर आपल्या सामान्यामधनं कोणीही उठून आपल्या देशाचं नेतृत्व करू शकतो. हा अधिकार, मतदानाचा अधिकार, निवडणुका लढवायचा अधिकार दिला आपल्याला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एवढंच नाही, आपल्या भारतातील प्रत्येक स्त्रीने तर त्यांचं विशेष कौतुक केलं पाहिजे. का हो भाऊजी? कारण स्त्रियांना वडिलोपार्जित संपत्तीमध्ये जो समान वारसा हक्क मिळतो तो सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांमुळे. पोटाचा अधिकार, पुनर्विवाहाचा अधिकार, म्हणजेच काय, तर प्रत्येक स्त्रीला मुक्तपणे जगण्याचा अधिकार दिला बाबासाहेबांनी. आणि आज स्त्रिया पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून, अहो एवढंच नाही तर पुरुषाच्या पुढे जाऊनही प्रत्येक क्षेत्रात कार्य करतायत. आणि पुरुषांप्रमाणे स्त्रियांना सुद्धा शिक्षण, नोकरी आणि मतदानाचा हक्क मिळाला आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. आणि वहिनी, आता घरात एक छोटंसं पाहुणे येणार आहे, मग कामाला सुट्टीला टाकायलाच ना. भर पगारी सुट्टी असेल, मग ती मेटर्निटी भर पगारी सुट्टी मिळवण्याचा अधिकार कोणी दिलाय? परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. कळलं का? आणि अगदी योग्य बोललास, बरोबर बोललास. मला माझी चूक लक्षात आल्या मंडळी. यापुढे मी सुद्धा आपल्या बाबासाहेब आंबेडकरांचे क्रांतिकारक वादळ हे लोकांपर्यंत पोहोचवेल. हो, काय ना, त्यांनी आपल्या सगळ्यांना आहे ना स्वतःची ओळख मिळवून दिलेली आहे. मला कळलंय काय, 14 एप्रिल हा म्हणजे फक्त उत्सवाचा दिवस नाहीये, हा जाणीवेचा दिवस आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा दिवस आहे. बोला परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा. तर मंडळी, आजच्या दिवशी आपल्याला त्यांचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचे आणि हा उत्सव साजरा करत म्हणा
सगळं झालंय बाबासाहेबांमुळं. हो. पण तुला सांगू का, काय आपण इतरांना तर समजवलं, हा. पण आपल्याच समाजात काय चाललं आपल्याला माहितीये का? काय रे अरे आज आपल्याच समाजाला समजवायची गरज पडायला लागली. काय बोलतो आज आपल्याच समाजाला बाबासाहेबांच्या विचारांचा विसर पडत चाललाय. काय बोलतो बघायचं हो तुला, बघायचंय बघायचं तुम्हाला. चला दाखवतो. जगात गाजा वाजा अरे एवढ्या खुश का दिसताय? एकदम तुला माहित आहे का आज काय? काय बोलतो? अरे हा, अरे क्रिकेट मॅच असणार इंडिया पाकिस्तान, बघायला पाहिजे आज. देव काय अरे बाबा आज बड्डे अरे happy birthday. अरे, मागच्या महिन्यात पण होतं ना. अरे बाबा माझा बड्डे नाही रे हे सांग रे अरे हाचा बड्डे नाही रे आज बड्डे तो म्हणजे आपला बाबासाहेबांचा नाही खरं म्हटलं आज आपल्या बाबासाहेबांचा वाढदिवस आहे. म्हणजे ज्या माणसाने आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला त्या माणसाची जयंती आहे. आजचा दिवस फक्त आनंदाचा नाहीये मंडळी, आजचा दिवस आहे जबाबदारीचा. अहो, जबाबदारीचाच आहे. काय ना, मी सकाळी लवकर उठली, मेकअप केला, अरे. कपडे घातले आणि नवीन कपडे नवीन कपडे आणि बिहारात गेली. अरे बाबा खूप जबाबदारी आहे बाबा अरे मला संविधानासोबत फोटो काढायचा आहे पोस्ट करायचा आहे खूप जबाबदारी अरे एवढंच नाही तुला माहितीये का आपल्या बाबासाहेबांचा केवढा मोठा इतिहास आहे हा एवढा मोठा सगळा जो इतिहास आहे ना तो आम्हाला एका मिनिटाच्या रील मधून दाखवायचा अरे पण बाबासाहेबांच्या विचाराचं काय? म्हणजे अरे मला सांग, बाबासाहेबांचा एवढा मोठा इतिहास आहे असं म्हणतोयस ना? अरे ज्या माणसाने संपूर्ण आयुष्य समाजाच्या हितासाठी वेचलं, त्यांचं हे असं त्यांना मानवंदना एक मिनिटाच्या रील मध्ये होऊन संपली आपली जबाबदारी. एक पोस्ट टाकली की त्यांचं योगदान सगळ्या जगाला कळेल, असं शक्य वाटतंय तुला? अरे तू असं काय बोलतोय आपले बाबासाहेब हे सगळ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे नाही हे मला पटलंय. बाबासाहेब घरोघरी जगात सगळीकडे पोहोचले पाहिजे, पण फक्त बाबासाहेब नाही तर बाबासाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. बाबासाहेबांचे विचार प्रत्येक नागरिकाच्या मनात रुजले पाहिजे. अगदी बरोबर. बाबासाहेबांनी काय सांगितलंय? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. पण तुला माहितीये आपला समाज आता काही लोक काय करतात? शिकतात आणि फक्त स्वतःचा विचार करतात, संघटित होऊन संघर्ष राहणं विसरून जातात. बरोबर आहे त्यातल्या त्यात काही लोक काय करतात? शिकतात आणि संघटित होऊन संघर्ष तर करतच नाही. आणि काही लोक काय करतात? तर शिकतात आणि संघर्ष करतात पण संघटित होत नाही. अरे हेच तर दुर्दैव आहे. आपला समाज ना आज गटागटांमध्ये विभागला गेलेला आहे. नाही मित्र अगदी बरोबर बोललास. आता वेळ आली आहे की आपण सगळ्यांनी एकजूट होऊन लोकांपर्यंत आपले बाबासाहेब पोहोचले पाहिजे. पण हे आंबेडकर वादी वादळ लोकांपर्यंत केव्हा पोहोचणार? जेव्हा आपण त्यांनी दिलेल्या संविधानाचा पुरस्कार करणार. अरे संविधान म्हणजे काय? काही लोकांना काय वाटतं संविधान म्हणजे एक जाडजूड ग्रंथ, काही लोकांना कायद्याचं पुस्तक वाटतं, पण खरं तर संविधान हे भारतातील लोकांना स्वाभिमानाने जगण्याचा देण्याचा मंत्र आहे. अरे संविधान म्हणजे काय? अरे सामान्य माणसाने शब्दांची दिलेली रचना आहे आणि आपल्या सगळ्यांना अन्यायाविरुद्ध लढण्याचं फळ म्हणजे संविधान आहे. आणि संविधान म्हणजे जात धर्म विसरून सर्वांना एका धाग्यात गुंफणारी राष्ट्रीय एकता आहे. संविधान म्हणजे प्रत्येक भारतीयाला दिलेली मानवतावादी भेट आहे. आणि या संविधानाला टिकवून ठेवण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येक नागरिकांची. या संविधानाला लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली. कारण संविधान टिकलं तरी लोकशाही टिकेल, लोकशाही टिकली तर मोकळ्यापणाने श्वास घेणं शक्य होईल. आणि हे सगळं केव्हा होणार? जेव्हा हे विषमतावादी विचार आहेत ते बदलून जातील. विचार बदलला की माणूस बदलतो, माणूस बदलला की समाज बदलतो आणि आज समाज बदलला तर एक ना एक दिवस हा देश नक्कीच बदलेल. आणि तेव्हाच आपण म्हणू शकतो हे गड्या माणूस हो, हे गड्या माणूस हो, हाच खरा
दिवस. आपल्याला हा उत्सव जोरदार साजरा करायचा, कारण आपल्या हक्काचा दिवस आहे, बरोबर की नाही? पण त्याचबरोबर त्यांच्या विचारांनाही आपल्याला सर्वत्र बसवलं. आज बाबासाहेब वर्षानुवर्ष जिवंत राहतील त्यांच्या विचारांमधनं, आणि ती जबाबदारी आपली आहे. त्यांचे काही विचार आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, जसे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जे तो प्राशन करतो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. 100 वर्षात शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा. कोणीही आपला इतिहास विसरता कामा नये, कारण जो इतिहास विसरतो तो कधीच इतिहास घडवू शकत नाही. आणि सन्मानाने जगायचं असेल तर लढा, आणि लढायचं असेल तर आधी शिका, कारण शिक्षणाशिवाय केलेला कुठलाही लढा यात पराभव निश्चितच आहे. म्हणजे हे तुम्हाला सांगायला आज आम्ही तुमच्या समोर आलो होतो. तुम्ही एवढ्या संख्येने आमचं म्हणणं ऐकलं, एवढ्या शांतपणाने आमचं म्हणणं ऐकलं, त्यासाठी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून आभार, धन्यवाद, थँक्यू, धन्यवाद.